बुद्धपूजा, दिन स्मरण, दिन स्तुती होईल. बुद्धपूजा, दिन स्मरण आणि दिन स्तुती होईल. सर्वांनी हात जोडायचे आहेत, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. वन्नगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं तुयेन मेथेन लभामि मोक्षं रूपं विलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभाव धनसारत्वदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुतं सुगन्धिकायोदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च सङ्घ सुगततनुभवा धातु धातुगते लंकाय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सभ्यभूत सविपे सकल दशदिशे केसलोमादि धातु वंदे सभ्येपि भूतं दशबलतनुजं बोधिचेतं नमामि वन्दामि चेतियं सर्वं सपठाने सुपठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकल विचं विदुरयानं देवरूपं सुजीवं निमाचक्षु गभीरवसं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रबलत्न तू साधुवरदान तू आद्यकुलभूषण तू भीमराज सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेज पंकजानरवरा रक्त सुधर उद्धार भगवंता मुसाखरा भक्त काजा चौधार संगरी शस्त्र धरिता करी काफला हरी उडी रौका मुक्तिपथ पूर्णता जीर्ण स्मृती जाळीता उदारी जागतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ साध्या शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. हे पुष्प जे आहेत ते सर्व एकत्र करायचे. तर तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर ते पुष्प अर्पण करायचे आहे. यानंतर आपण या ठिकाणी संकल्प गाथा घेणार आहोत. बुद्ध आणि बाबासाहेबांसमोर ठेवायचे. यानंतर आपण शशिकला ताईंसाठी संकल्प गाथा या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काय संकल्प करायचा आहे. तथाकथित शशिकलाताई मल्हार जावळे यांचं निधन झालेलं आहे आणि मग आपण एवढे जे सर्वजण आलेलो आहोत या ठिकाणी ते कशा संदर्भात आले की शशिकलाताई जिवंत असताना आपल्याला जे काही प्रेम आपुलकी जिव्हाळा जो दिलेला आहे त्यांनी जे काही प्रेम त्यांच्या सानिध्यात जे जे लोक आले त्या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी जे जे काही कुणाला आनंद दिलेला आहे तर त्याचं एक आम्ही काय या ठिकाणी संकल्प करणार. त्यांच्या पश्चात त्यांचे पती आहेत, त्यांना 2 मुली 3 मुलं, फार मोठा परिवार आणि या परिवारातून आईचं निघून झालं. मग आम्हाला काय संकल्प केला पाहिजे तर त्यांच्या पश्चात त्यांचे पती जे आहेत जोपर्यंत शशिकलाताई होत्या तोपर्यंत त्यांनी आपल्या पतीची अगदी चांगल्या प्रकारे काळजी राखली. त्यांना कुठलंही दुःख दिलं नाही. कारण आपण जर बघितलं संसार रूपी रथाची 2 चाकं, एक आई आणि वडील, आणि त्यातलं एक साप जर निकाळलं तर हा रथ खेचायला थोडा अवघड पडतो. त्याच्यामध्ये
आई निघून गेलेली आहे आणि बाबांचं जीवन आता अधुरं आहे, कारण ती त्याची सेवा करणारी होती तीच निघून गेलेली आहे अर्धांगणी. आणि हे फार मोठं दुःख असतं. आई असल्यानंतर आई आपल्या नातवंडात राहते आणि आपलं जीवन व्यतीत करत असते. बाबाचं तसं नसतं. बाबाचं फार वेगळी गोष्ट असते. त्यामुळं आपला काय संकल्प असेल तर या ठिकाणी आई गेल्यानंतर बाबांची व्यवस्थित काळजी घेणं हा संकल्प त्यांच्या मुलांना जर केला तर ही खरीखुरी श्रद्धांजली आपल्या वडिलांना असेल असं मी या ठिकाणी मानतो आणि ते करतील असं या ठिकाणी हा संकल्प करायचा आहे आणि मी त्यासाठी संकल्प गाथा घेतो. सर्वांनी हात जोडले. ईमानु धम्मपटिपतिया भूतंकुलेमी ईमानु धम्मपटिपतिया धम्मंकुलेमी ईमानु धम्मपटिपतिया संघं पूजेमी अधाय इमाय पटिपतिया जाति जरा मरण महापरिक्षसामी इमिन पुयेन कमिन भावे बाला समागमो संत समागमो तुया निपान पतिया देव वस्तुत कालेन सस्य संपत्ती हेतुच पितो भवतु लोकस राजा भवतु दमिको. ते पुष्प जे आहेत ना ते सर्व एकत्र करते. तर काहींच्या कारकर्ती शशिकलाताई मला जावं यांच्या प्रतिमेसमोर ते पुष्प अर्पण करायचे. श्रीमंत नाही होता तुम्ही या ठिकाणी. यानंतर परित्राण पाठ होणार आहे. परित्राण पाठ मध्ये बघा विपट्टी पटविहाय सप संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुःखा विनाशाय भवे निपान संतेके बनते अनुग्रह तत्व परिकन उत्तम मंगल. काय समजलं का? मी काय बोलतो ते समजलं? समजलं असेल तर हा सांगा, नसेल तर नाही सांगा. नाही समजलं, बरोबर आहे. का नाही समजलं त्याचं काय कारण आहे? पाली भाषा आहे, बरोबर आहे. या ठिकाणी आपण बौद्धाचार्यांना बोलवतो, बौद्धाचार्य येतात आणि विधी घेत असतात ते सर्व पालीतून घेतो. आम्ही सर्वप्रथम त्रिसरण पंचशील घेतो. तुम्हाला सर्वांना त्रिसरण पंचशील येतो तरी पण मी आत्ताच केला नाही, माझ्या पाठीत बोलायचे बोललो ना. तर आम्ही नमत असतो भगवंताला समाज संबोधतो म्हणजे आम्ही नमन करतो त्या भगवान बुद्धाला जे आनंद आहे सगळे सबूत आहे संपूर्ण जागृत आहे. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे आम्ही बुद्धाला काय करतो आम्ही बुद्धाला शरण जातो. काय करतो? नमन करतो. बघा बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं की बाबांनो मी तुम्हाला गुलामीशी चालू करून शरण जाणं म्हणजे गुलाम होणं. आणि भगवंताला सांगितलं आता दीप भव तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा परप्रकाशित राहू नका. आम्ही बुद्धं शरणं गच्छामि बोलतो म्हणजे आम्ही बुद्धाला अनुसरतो, आम्ही धम्माला अनुसरतो, आम्ही संघाला अनुसरतो. तिच्या मार्गावर जायचा आम्ही काय करतोय? प्रयत्न करतोय. द्वितीयापी म्हणजे दुसऱ्यांदा बुद्धाला धम्माला संघाला अनुसरतो, तृतीयापी तिसऱ्यांदा बुद्धाला धम्माला संघाला अनुसरतो. पानाची पाता वेदमणी सिक्कापदं समाज आहे म्हणजे आम्ही प्राणी मात्राची हिंसा करणार नाही. अधीन झाला वेदमणी म्हणजे आम्ही चोरी करणार नाही, खोटं बोलणार. त्यानंतर कामी सुनीचर म्हणजे काम असण्यापासून आम्ही आधी राहू. मुसावाचा वेद म्हणजे आम्ही खोटं बोलणार नाही, चुगली करणार नाही, साडी करणार नाही. आणि सुरामेय म्हणजे प्रमाद खाणं, सुरा म्हणजे दारू, अंमली पदार्थ, व्यसनी पदार्थ यापासून आम्ही आधी राहू. विपट्टी पटविहाय म्हणजे सर्व संकटाचा नाश करणारे, सर्व संपत्ती सिद्धी आहे सर्व संपत्तीचा लाभ करून देणारे, भवे दीर्घायुदायक दीर्घायुष्याचा लाभ करून देणारे, भवे निपानासाठी निपानाला घेऊन जाणार असं हे मंगल परित्राण पाठ आहे जे विष्णूच्या वाणीतून आलेलं आहे. पुढे जाऊन आम्ही बोलतो की राजतोवा, चोरतोवा, मनुष्यतोवा, अमनुष्यतोवा, अग्नियतोवा, उदकतोवा, पिशाचतोवा, कल्पतोवा म्हणजे राजभय, चोरभय, मनुष्यभय, अमनुष्यभय, अग्निभय, जलभय, कुरुभय या सर्व भयापासून मुक्त, नाना प्रकारच्या रोगापासून मुक्त असं हे मंगल परित्राण पाठ आहे ते मी या ठिकाणी घेतो या परिवारासाठी आपल्या सर्वांसाठी. तर त्याच्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा. विपट्टी पटविहाय सब संपत्ती सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायक सब दुःखा विनाशाय भवे निपान संतिके बनते अनुग्रह परितं उत्तम मंगलम समंता चक्रवाणी तु अत्र गच्छन्तु देवता सद्धर्म मुनिराजेषु सुनन्तु सर्गमोगदा धर्म श्रवण कालो अयं वदन्ता
धम्म सवन कालो अयं बदंता धम्म सवन कालो अयं बदंता हे संता चित्ता त्रिशरणं शरणं एकं लोकं करैवा भुम्मा भुम्माच देवा गुणगण गहन व्यावता सर्वकाल येते ऐको देवावर करकर कमय मेरू राजे वसंतो संतो संतो सेहत मुनिवर वचन तो तुमाग सुमाग सभे सुचकवाले सु एका देवाचं ब्रह्मनो या मेही कथन पुयं सब संपत्ती साधक सभे तंग अनुमोदित वा समग्र शासन रता पमाद रहता हूँ तू आकाश विशेष तो शासन से लोकस उडीनो भवतु संपदा शासन ती लोकस देवा रक्षन्तु संपदा सती सुखी हूँ तू सत्य परिवार व्यक्तिनो अनिदा जमना हूँ तू सत्य यात्री राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अग्नियतो वा उदकरतो वा पिसादतो वा खनकरतो वा करतो वा नकरतो वा जनपदतो वा अस्य धम्मतो वा अस्य दिक्कितो वा अस्य प्रगतो वा चंद्रहाती अस्य निगोन कुकराही विचिक बलशक्ती देवी अत्यंत सुकर्मैसे यक्ष रक्त साधी नाना भोतो वा नाना रोगतो वा नाना पदवतो वा सभ्य अरक्त गहंतु यानंतर पुण्यानुमोदन गाथा त्याचा पण थोडासा अर्थ या ठिकाणी समजून सांगेल. बघा भगवंताने सांगितले दुःख पत्ता चली दुःख म्हणजे सर्व दुःखातून मुक्त सर्व शोकातून मुक्त. जर आम्ही दुःखामध्ये आणि शोकामध्ये राहिले तर आम्हाला काय होईल रोगाची लागण होईल म्हणून भगवंताने सांगितलं की दुःखातून मुक्त शोकातून मुक्त येता होताच आम्ही सगळ्यांना तू येऊन समजता म्हणजे आज आम्ही काय कुशल कर्म करतो जावळी परिवाराचे होते तर त्यांच्या आईचं निधन झाल्यानंतर आपण हा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम घेतलाय. त्या कार्यक्रमाला आपण गौदाचार्य किंवा मंत्रीजींना आमंत्रित करत होते. यानंतर त्यांना आपण आर्थिक दान देत असतो. गौदाचार्यांना आलेली पाहुणे म्हणजे त्यांना आपण भोजन दान देत असतो. त्यानंतर सध्या सुद्धा बलप्रतापाच्या कारणाचे एक बल सर्व बलप्राप्त बुद्धाच्या प्रतापाने आम्हाला सर्वांना बलप्राप्त हो. आकाशाचा भूमोठा देव लागला महिंदिका म्हणजे आकाशात राहणारे भूमीवर राहणारे देवलोक नागलोक आम्ही जे काही कुशल कर्म केलेलं आहे त्या कुशल कर्माला अनुमोदन देऊन चिरकालपर्यंत तुझशासन धर्मशासन सदशासन आमचं रक्षण करेल असा त्या गाथेचा अर्थ आहे. त्यानंतर सपसुख गाथा होईल आशीर्वाद गाथा झाली की हा विधीचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होईल. त्यानंतर आपण शोक सभेचा कार्यक्रम घेऊया तो एक अर्धा तासाचा आहे. तर या मी पुण्याला सुरुवात करतो. दुःख पत्ताचली दुःख भय पत्ताचली भय सुख पत्ताचली सुख होतो सभे पाणीनो हेतावता मी सतकं कुयन संपदा सपदेवानुमोदन तू सर्व संपत्ती सिद्धिय दानंदन तू सदाय सिरका तू संपदा भावना भीता हो तू गच्छतु देवता गता सभे दुःखा बलपत्ता पचकानसे बल आनंदाना कदे जन रक्ष वंदामी संपतो आकाशत्ता भूमटा देवनागा महिंदिका पुयतना मोठी किंवा तेरा रक्ष तुझा तेरा रक्ष तुझेसना तेरा रक्षां तवा परांती सभे तथा सुखी हो तू सभे हो तू सके मिलो सभे भद्रानुपसती मागची दुःख मागमा या दिन भूतानी समागतानी भूमानी वायानी अनंतलिके सभे भूता सुमना भवंतो आतोपी सकच सुनंत बासित तस्माई भूतानी सामिक्त सभे मेतंगरस मनुष्यापदाय दिवाचा रक्तोच हरियंत ये बघी तस्माई रक्तो तरापमता. यानंतर मी आशीर्वाद गाथा घेतो. सर्वांनी हात जोडायचे त्याच्या आशीर्वाद गाथेमध्ये सहभाग घ्यायचा. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते. इचितं कथितं तुय्यं कीपमेव समेधतु समे पुरेतु चित्तसंकल्पा चंदोपन्ना रसोयता आयुरारोग्य संपत्ति सर्व संपत्ति मेवज ततो निकाल संपत्ति इमेनाते समीजतु. साधु साधु साधु. या ठिकाणी विधीचा जो कार्यक्रम आहे तो समाप्त झालेला आहे. मी माझ्या वतीनं माझ्या बडेकर परिवाराच्या वतीनं मी ज्या ज्या संघटनेमध्ये काम करतो प्रबुद्ध फाउंडेशन भांडूप नवकरण सामाजिक मित्र मंडळ चालक तालुका वाई जिल्हा सातारा भारतीय बौद्ध महासभा केंद्र महाराष्ट्र मुंबई अंतर्गत सर्व जिल्हा शाखा आमच्या सर्व वार्ड शाखा आमचे सर्व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका माजी श्रामणे समता सैनिक दल आणि ज्या घराण्याशी माझे नाव जोडलेले आहे ते आंबेडकर घराणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महाउपासिका मीराताई आंबेडकर त्याचबरोबर कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर परिवाराच्या वतीनं तालुक्यातील शशिकलाताई मंडळी जावळे यांना मी हृदयपूर्वक आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आपण कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी
ताईच्या जीवनावरती ज्यांना कोणाला श्रद्धांजली अर्पण करायचे त्यांनी या ठिकाणी यायचं. मी कोणाची नावं घेणार नाही, तर ज्यांना कोणाला श्रद्धांजली अर्पण करायची त्यांनी या ठिकाणी यायचं आणि आपल्या परिवाराच्या वतीनं, आपल्या गावच्या वतीनं त्यांना त्याच्या आयुष्यात एखादा किस्सा किंवा एखादी आठवण जर ताईची असेल तर ते तिथे या ठिकाणी मांडायचं असं आपल्याला सूचित करतो. आणि विधीच्या कार्यक्रमाची सांगता झाली, याच्यानंतर आपण शोक करायला सुरुवात करतो. जय भीम, नमो बुद्धाय.